तर या सर्व प्रकरणावर तारा राणींचे वडील हंबीरराव मोहितेंचे वंशज विक्रमसिंह मोहितेंनी एबीपी माझाशी खास बातचीत केली आहे। महाराणी तारा राणींबाबत जैन मुनींनी केलेल्या वक्तव्यावर मोहिते विक्रमसिंह यांनी आक्षेप घेतलाय। तारा राणी या दररोज शस्त्रपूजा करायच्या, जैन मुनींना हे मान्य आहे का असा सवाल विक्रमसिंह मोहितेंनी विचारलाय। जैन मुनींना आपल्या वक्तव्याबाबत माफी मागायला लावू असंही त्यांनी म्हटलंय। आपल्यासोबत विक्रमसिंहराजे मोहिते आहेत, जे या मोहिते कुटुंबातील एक सदस्य आहेत, अर्थात वारस आहेत या मोहिते कुटुंबातील। मात्र एवढीच त्यांची ओळख नाही, ते स्वतः इतिहासाचे अभ्यासक आहेत, इतिहासाचे लेखक आहेत। त्यांच्या या सगळ्या वंशावळीबद्दल तर त्यांनी लिखाण केलेलंच आहे आणि इतरही त्यांचा व्यासंग आहे। सर नमस्कार। नमस्कार सर, मी आत्ता जे म्हटलं तर हे तुम्ही तुमच्या पुस्तकात मांडलेलं आहे। कृपया थोडंसं पुन्हा ते सांगा, गरज आहे, जे वक्तव्य झालंय त्यामुळं। हो, नमस्कार, धन्यवाद मला हा मौका दिल्याबद्दल। तर महाराणी ताराबाई यांनी जे एक क्षात्रतेज दाखवून भारत देशातील सर्व धर्म शाबूत ठेवले, हे फार मोठं कार्य झालेलं आहे। परंतु त्यांच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये काहीतरी बदल करून त्या जैन महाराणी होत्या हे वक्तव्य आचार्य नयन महाराज यांनी केलं, याचं फार मोठं आश्चर्य वाटलं आम्हाला। आणि सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये ऐतिहासिक तथ्य काहीही नाही आहे। हे कुठल्याही ऐतिहासिक पुराव्या विना हे स्टेटमेंट केलेलं आहे आणि असत्य आहे असं मी प्रथम सांगू इच्छितो। मी निषेध करतो आणि हे वक्तव्याचं पूर्ण खंडन करतो। पूर्वीपासून एक प्रथा होती की माझा संप्रदाय आहे, एक धर्म आहे आणि त्या धर्माचे अनुयायी म्हणजे कोणीतरी प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि आपण बघतो की मोठे मोठे VIP लोक मंदिरांना भेट देतात, मस्जिदींना भेट देतात किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये, धार्मिक कार्यक्रमात जातात, सांप्रदायिक कार्यक्रमामध्ये जातात, संत यांच्याकडे जातात। तर तो त्यांचा एक मार्केटिंगचा पण भाग असू शकतो किंवा एक प्रतिष्ठा मिळण्यासाठी ते हे केलेलं असतं। तर असंच काहीसं असणार आहे की एवढ्या मोठ्या व्यक्तीचं नाव घेऊन आपल्या धर्म संप्रदायाचं एक उजागर करणे किंवा तिकडे काय गरज नाही जैन धर्माला। जैन धर्म हा फार प्रगल्भ धर्म आहे आणि त्याचं शिकवण अतिशय सुंदर आहे आणि ती आपल्या सगळ्यांना लागू आहे असं माझं तरी मत आहे ह्या सध्याच्या काळामध्ये। पण इतिहासाचे विकृतीकरण करू नये। धन्यवाद सर। तर अतिशय सुंदरपणे सरांनी सांगितलं की जैन धर्माची शिकवण अतिशय सुंदर आहे, अतिशय प्रगल्भ अशी शिकवण आहे आणि अशा धर्मातील जे स्वतःला धर्ममुनी म्हणवतात तर त्यांनी असं वक्तव्य करणं हे दुर्दैव आहे। याच्यातून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेण्याची गरज आहे। कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।